पगोडावरून आल्यानंतर आम्ही थांबणार होतो. मी तुम्हाला बोललेली लास्ट ह्याच्यामध्ये की दिनू रिसॉर्टला जाणार होतो, पण ते भेटलाच नाही आम्हाला. मग त्याच्यानंतर शोधत शोधत आम्ही एक गौरव गार्डन आहे तिथे गेलो. तिथे फुल होतं. मग इथे डॉमिनिका बीच रिसॉर्ट आहे. सो तिथे आलो, जेवलो, झोपलो. मग आता रेडी झालो आणि इथून बीच डिरेक्टली कनेक्टेड आहे. सो आम्ही आता बीचवर जातो आहे. आजचं स्टे आमचं इथे. सो हे विशालचा OTD आउटफिट ऑफ द डे, दॅट इज अ लीड रेंज. आणि माझा दाखव. सो 2 मिनिटात बीच आधी पोचू आहे. आणि मोठी प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी मोठी आहे, स्वस्त आहे, ते महत्त्वाचं आहे. अरे बिन बुलाया मेहमान. चल भाई, आता हा आम्हाला बीचचा रस्ता दाखवणार आहे. चल 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 भाई, हाच आहे. हाच आहे रस्ताचं. तर हा आम्हाला बीचचा रस्ता दाखवतोय. आणि ह्याला बघून कुणीतरी फाटली आहे. बिकॉज तो डॉग वॉक नाही करत आहे, तो अच्छा, walk नाही. करतोय. वाव, कामच कुत्रा यार. हा मला रस्ता पण दाखवतो. वा, जा पुढे तर जा, नाही तर मला पुढे नाही, जाऊ नाही, दे. नाही. चल. बाकीचे कुत्रे दाखवते. मला आवडे लागतील ना. काय लागतं? तो सोबतच येणार आहे भाई. हा, थांब ना बाई, इथून येतो. त्याला पुढे जाऊ दे ना. त्याला पण सोबतच जायचं आपल्या. एक साथ. ब्राउनीची आत्मा आमच्या सोबत आहे वाटतं. याला पण भाई काय पाठलाग सोडत नाही आमचा. एकदम शेर कबच. बोलूच नको विशाल. तो काय नाही करणार भाई. त्याला चावायचं असतं ना, काही चावलं असतं. लोकांनी कुत्रे पाळलेत, आम्हाला माहिती आहे. आम्ही बापरे, मागून अजून एक आला. ओ शिट. विशाल चल घरी. चल घरी चला, घरी चला, घरी चला. थांब विशाल. भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई ये कहाँ फंस गया भाई मैं? भाई ये क्या हो रहा है भाई? काय दोघांचा मॅटर होणार आहे आता? नाही, म्हणजे पुढे अजून असतील तर इथे हे पाळायला जागा पण नाहीये. काय नाही, कशाला पाळायचं. फायनली आम्ही बीच आधी पोचणार आहे. ते हिला बोललो होतो असे रंगीबिरंगी कपडे घालू नको. तू ऐकत नाही नाही. बोललास. हे अरे हळूहळू लागलं. हे कुत्र्यांमुळे सगळं होतं बाय. आमचं ठरलं होतं आम्ही दोघंच फिरणार. हे दोघं कशाला आले ना, काय माहीत नाही. एवढे पैसे घालून मी विचार करत होतो अलिबागला वगैरे जाऊ. ठीक आहे, माझे 3-4 तास गेले असते अलिबागला जायला. इथं मी 1 तासात पोचलो आहे. गोरेगाववरून गोराई बीच, गोराईवरून इथे मनोरी बाय 1 तासामध्ये पोचलो आहे. पैसे पण वाचले आणि मेन तर ट्रॅव्हलिंग करून ते 3-4 तास माझे ट्रॅव्हलिंगचे गेले असते. पण जायचे 3-4 तास ते रिलॅक्सेशन कमी आणि ट्रॅव्हलिंगचा हेडेक वाढला असता. आणि इथं बघा पब्लिक पण कमी आहे बाय बीचवरती. वाव, काय मस्त नजारा आहे. तर खूप जण इथं अक्सा बीचला इथं येतच असणार. तर अक्सा बीचच्या इथं मारवे आहे ना, मारवेच्या इथून तुम्ही बोट पकडून हावाला जो बीच आहे मनोरी बीच तिथं येऊ शकता. 15-20 मिनटं तुमचे जास्त जातील. आणि तिथं अक्सा बीचला एवढी गर्दी असते. आणि हा अक्सा बीचच्या इथून पुन्हा जी खाडी आहे ती क्रॉस करून बोटीने इथं यायचं, म्हणजे जेटीने इथं यायचं. मग इथं हा जो वाला बीच आहे
हा तुम्हाला बघायला भेटू शकतो. तर इथं यायला डिफिकल्ट आहे, त्यामुळे इथं तुम्ही बघू शकता की एवढा म्हणजे आज सॅटर्डे आहे. सॅटर्डेच्या दिवशी पण खूप गर्दी जी आहे ती एकदम कमी आहे. हे जर आता आपण अक्सा बीचला असतो ना, अक्सा बीच, जुहू बीच कुठे पण असतो तर खूप जास्त गर्दी आपल्याला दिसली असती. पण हे कसं की लोकांना माहिती आहे पण यायला इथं डिफिकल्ट आहे, त्यामुळे इथं जास्त गर्दी नाही. तर तुम्ही लोक तुमचा वेकेशन इथं प्लॅन करू शकता. एवढं पीसफुल वाटतंय ना गाईस, एवढं पीसफुल वाटतंय ना इथे. व्हॉट शुड आय टेल यू, खूप ऑसम फीलिंग. रडायलाच येते मला. लोक इथे फुटबॉल खेळतात आहे, पीपल आर प्लेइंग फुटबॉल, ॲक्टिवा चालवतात आहे. मग असं आम्ही सनसेट एन्जॉय करत होतो सॉन्ग ऐकता ऐकता. एवढी बेस्ट फिलिंग होती ना गाईस, आय एम आउट ऑफ माय वर्ड्स. लाईक इट वॉज सुपर सायलेंट, म्हणजे लोकं होती तिथे बट नॉट दॅट क्राऊडेड. देर वॉज वन ग्रुप जे स्वतः एन्जॉय करत होते, म्हणजे 4-5 जणांचा ग्रुप होता, भारी एन्जॉय करत होते. मग बाकीचे लोक फुटबॉल, मग कोण स्कूटी चालवत होतं, मग एक कपल होतं आमच्या बाजूला. म्हणजे ऑल वर व्हेरी मच चिलिंग. आणि हे स्कायचे शेड्स बघा, म्हणजे जसं सनसेट झालं किती प्रिटी आणि एवढं ब्युटिफुल दिसत होतं ना. ॲक्च्युली दिस वॉज अ मच नीडेड ब्रेक फॉर अस. खरंच खूप मच नीडेड ब्रेक. आणि हा गाणं लागलेला ना, मला खूप रडायला आलेला. अक्कियों के झरोखों से. इट इज वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग. अँड देन आम्ही खूप सारे असे प्लेन्स बघितले. मग नंतर परत आम्हाला रिसॉर्टवरती जायच्या टायमाला जी माझी फाटली ना, ती बघा पुढे व्हिडिओमध्ये. ॲडवाईस आहे, जे लोक काळोखात घाबरतात ना त्यांना काळ व्हायच्या अगोदरच पुन्हा हॉटेलवरती घेऊन येत जावा. नाही तर लोक बुक्की बिक्की मारतात काळोख बघितलं. माझी खूप फाटते. चलो बाय. तर आम्ही आलो आहेत, 2 मिनटातच आमचं हॉटेल होतं इथं. बोलतोय कुत्रे बित्रे काय लागत नाही मागे. अरे मगाशी आपल्यासोबत नव्हते 2 होते ना, मग तिथे काय लाईट वाईट नाही गेली. चिमटा काढते मला. चिमटा नाही काढत आहे विशाल, तुझं शर्ट पकडलं. जा ये हां पुसलो चल घे चावी घे. सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. सो आम्ही इथे स्टे केलेलं डॉमिनिका बीच रिसॉर्टवरती. अँड तुम्हाला मुंबईमध्येच लाईक लिटरली मला असं कालपासून विशालला तेच बोलते मी की मला असं वाटतं आपण केलवाय साईडला चाललो आहे. बिकॉज एवढी शांतता मुंबईमध्ये, म्हणजे लिटरली मल्लाडपासून लांब थोडंच. यू हॅव टू ट्रॅव्हल बाय फेरी इफ यू आर कमिंग वाया मल्लाड बाईकनी. आणि जर तुम्ही येत असणार वाया कार, देन तुम्हाला इथून बोरिवलीवरून, भाईंदरवरून, गोराईवरून यावं लागेल. सो आमचा बेस्ट एक्सपिरियन्स होता. फूड, स्टे दोघांसाठी. बेड वॉज सो ह्यूज, रूम मस्त होतं, AC चालत होतं, TV होतं, वॉशरूम वॉज व्हेरी क्लीन, फूड वॉज डिलिशियस. आम्ही खाल्लं पण असं एकदम बकासूरसारखं एवढं खाल्लं की इथपर्यंत लिटरली जेवण आलेलं आमचं. सो जेवण वॉज ऑल्सो व्हेरी नाईस. नाश्ता पण चांगला होता.
रूम सर्विस वॉज नाईस. इथे वाईब पण चांगली आहे. किती शांतता आहे तुम्हीच बघा इथे. जस्ट लुक अराउंड. म्हणजे एवढीच नाही आहे त्यांची प्रॉपर्टी, अजून पुढे आहे. बीच कनेक्टेड आहे. सो जर तुम्हाला कुठेच लांब नाही जायचं आहे फ्रॉम इथे मुंबईच्या बाहेर एकदम अलिबाग, गणपतीपुळे, कारण आम्ही स्वतः ट्रॅव्हल केलं आहे गणपतीपुळ्याला, अलिबागला. आमचा प्लॅन होता महाबलेश्वरला जायचा, बट विचार केला इथेच जाऊया. सो इकडे मुंबईच असं वाटतंय की बाहेर कुठे आलो आहे. सो दिस इज द प्लेस. मी इथे बोलत नाही की इथे फक्त इथेच बुक करा. इथे आसपास खूप सारे रिसॉर्ट्स आहेत. सो तुझा एक्सपिरियन्स कसा होता? खूप चांगला आहे बाई. मेन तर बाई परवडला ॲक्च्युली. खूप ब्युटिफुल आणि खूप अमेझिंग आणि खूप रिलॅक्स. ॲक्च्युली मला खरंच 20sमध्ये आपल्याला असं वाटतं की फिरावं, पण वेन यू एंटर युअर 30s ना, ॲक्च्युली बोलतात की यू जस्ट नीड रिलॅक्सेशन. अँड ॲक्च्युली मला रिलॅक्सेशनच पाहिजे होतं. मला कुठेच फिरायची इच्छा नव्हती. चला बाय. चलो बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत. आता कुठे फिरायला जातो तिथे. बाय, टेक केअर.